नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एक अशी चटणी जी चवीलाही भारी आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ती म्हणजे कढीपत्त्याची चटणी. कढीपत्ता केस गळणं कमी करायला मदत करतो, पचनशक्ती सुधारते, शिवाय साखर आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवायला उपयोगी पडतो. अशा या गुणांनी भरलेली आणि झटपट बनणारी आणि खमंग चटणी पोळी, भाकरी, भात किंवा दह्यासोबत एकदम परफेक्ट लागते. चला तर मग लगेच वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. या आरोग्यदायी चटणीसाठी आपण आता पॅनमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल गरम करून त्यात 3 चमचे उडीद डाळ घालून छान सोनेरी रंग येईपर्यंत ही डाळ मंद आचेवरती छान भाजून घ्यायची आहे. डाळीला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे म्हणजे आपली डाळ छान खमंग भाजून झालेली आहे. आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवून देऊया. आता त्याच तेलामध्ये आपण 2 चमचे फुटाण्याची डाळ किंवा चणा डाळ छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. भाजून झालेली डाळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता 3 चमचे तीळ मंद आचेवरती आपण सतत हलवत हे छान भाजून घ्यायचे आहेत. हलकेसे आता हे तीळ आपले भाजून झालेले आहेत. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता याच पॅनमध्ये आपण थोडेसे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. यामुळे काय होतं, चटणीला घट्टपणा येतो, प्रोटीन मिळतं आणि छान चटणीला चव सुद्धा येते. शेंगदाणे सुद्धा आता आपले हलकेसे भाजून झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. शेंगदाणे भाजून झाले की आता आपण 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, 10 ते 12 मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि 5 ते 6 पाकळ्या लसणीच्या घेतलेल्या आहेत. आता हे आपण हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. आता हे काढून घेऊया. आता याच पॅनमध्ये आपण थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं घेतलेलं आहे. हे खोबरं आपण छान सोनेरी रंग येईपर्यंत मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे. यामुळे चटणीला छान खमंग चव येते. खोबरं छान आपलं खमंग भाजून झालेलं आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण इथे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. कढीपत्ता स्वच्छ धुवून हा थोडासा सुकू द्यायचा आणि मग याची पानं काढून हा छान 2 चमचे तेलामध्ये खमंग कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. हा कढीपत्ता केसांसाठी आणि शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी हा खूप उपयुक्त ठरतो.
कढीपत्त्याची पानं आपली इथे छान भाजून झालेली आहेत। आता गॅस बंद करून हे थोडंसं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। आता आपण छान भाजून घेतलेली उडीद डाळ, फुटाण्याची डाळ, तीळ, जिरं, मेथीदाणे, लसूण, खोबरं, शेंगदाणे हे सगळं छान भाजून हे मिक्स करून घेतलेलं आहे आपण। इथे आपलं कढीपत्त्याची पानं सुद्धा थंड झालेली आहेत। आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। ही चटणी प्रोटीन, फायबर आणि नैसर्गिक तेलाने भरलेली असल्यामुळे पोटाला हलकी आणि आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरते। सर्व मिश्रण इथे आपलं काढून झालेलं आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा गूळ घालायचा आहे आणि थोडीशी चिंच घालून घ्यायची, 2 चमचे तिखट आणि चवीपुरतं इथे आपण मीठ घालून घ्यायचं आहे। आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया। आपली ही खमंग आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर असणारी कढीपत्त्याची चटणी आपली तयार झालेली आहे। आपल्या आवडीनुसार आपण हिला बारीक सुद्धा करू शकतो किंवा असं थोडंसं जाडसर ह्याचं टेक्स्चर आपण ठेवू शकतो। तर ही खमंग आणि आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असणारी कढीपत्त्याची चटणी आपण गरमागरम भाकरी, पोळी किंवा भात किंवा दह्यासोबत सुद्धा खायला एकदम सुंदर लागते। जर तुम्हाला ही खमंग आणि आरोग्यदायी कढीपत्त्याची चटणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक आणि पौष्टिक रेसिपींसोबत। तोपर्यंत धन्यवाद।